बिहारमध्ये राज किंवा शिवसेना नव्हते तरी काँग्रेसचा पराभव झाला। यावर मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे? सामनातून असा सवाल करण्यात आलाय। काँग्रेसनं सबुरीने घ्यावं, पळत्याच्या मागे लागून उपयोग नाही असं सामनातून म्हटलं गेलंय। काँग्रेसनं मुंबईमध्ये सोहळ्याचा नारा दिल्यावर सामनातून सबुरीचा सल्ला आता देण्यात आलाय। काँग्रेसला मुंबईमध्ये भाजप अदानी संस्कृतीचा पराभव करायचा आहे की नाही असं सामनातून विचारण्यात आलंय। सामनामध्ये असं म्हटलं गेलं की बिहारमध्ये राज ठाकरे किंवा शिवसेना नव्हते तरीही काँग्रेसचा पराभव झाला। यावर मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जवळीक वाढल्यानं काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरण्याचं कारण नाही। लोकसभा विधानसभेला एकोपा दिसला होता, त्यामुळे काँग्रेसनं सबुरीनं घ्यावं, पळत्याच्या मागे लागून काही उपयोग नाही। काँग्रेसला मुंबईमध्ये भाजप आणि त्यांच्या अदानी संस्कृतीचा पराभव करायचा आहे की नाही? मराठी बाण्याचे जे पक्ष एकत्र येत आहेत त्यांची गोळाबेरीज करून मुंबईवर मराठी माणसाचा भगवा कसा फडकेल याचाच विचार करा। राज्यात नगरपरिषद नगरपंचायतींसाठी दाखल अर्जांची आज छाननी केली जाणार आहे। राज्यामध्ये 2 नोव्हेंबरला नगरपरिषद नगरपंचायतींसाठी मतदान पार पडतंय आणि 3 नोव्हेंबरला नगरपरिषद नगरपंचायतींचा निकाल लागणार आहे। कल्याणच्या मलंग रोडवरती कोयत्यानं दहशत माजवणारा मुमताज खान हा जेरबंद झालाय। मध्यरात्री वाहनांना अडवून कोयता दाखवत यानं धिंगाणा घातला होता। दहशत माजवलेल्या रस्त्यावरती आरोपीची धिंडही काढण्यात आली आहे। कल्याणमध्ये कोयत्यानं दहशत माजवणारा हा तरुण आणि याची त्यानंतर पोलिसांनी धिंड काढल्याची ही दृश्य आपण पाहतोय। बातमी अतिशय महत्त्वाची आहे। महानगर गॅसच्या पाईपलाईनमध्ये झालेल्या बिघाडाचा फटका हा मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील हजारो वाहन चालकांना बसलाय। मुंबई परिसरातील सीएनजी पंप बंद होते आणि त्याचा मोठा परिणाम विशेषतः कॅब, टॅक्सी आणि रिक्षा वाहतुकीवर झालाय। आज दुपारपर्यंत सीएनजी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असून तोपर्यंत वाहतूक कोलमडण्याची ही शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। गिरीश, नेमका काय हा बिघाड झालेला आहे? कारण मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या चाकरमान्यांची मुंबई असेल, शिवाय नवी मुंबई असेल, ठाण्यातील सगळ्या नागरिकांची या ठिकाणी त्यांना फटका बसतोय। नक्कीच आपण पाहतोय महानगर गॅसचा पुरवठा जो आहे तो काही प्रमाणामध्ये थांबलेला आहे आणि सीएनजीचा जो विशेष करून पुरवठा आहे तो सुद्धा थांबलेला आहे आणि याचाच फटका जो आहे तो सर्व वाहन चालकांना, कॅब चालकांना, त्यासोबतच रिक्षा आणि खासगी कॅब टॅक्सी चालकांना सुद्धा बसल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे पाहायला दिसतोय। काल सुद्धा आपण पाहिलं की मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरातील 164हून जास्त सीएनजी पंप जे ते बंद होते आणि ट्रॉम्बे इथल्या आरसीएफ परिसरात गेलच्या मुख्य गॅस पुरवठा वाहिनीमध्ये बिघाड झाल्यानं याचा परिणाम जो आहे तो सर्व वाहन चालकांच्या कामावर सुद्धा झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। विशेष करून वडाळा इथल्या MGLच्या सिटी स्टेशन इथले गॅस पुरवठ्यावर याचा परिणाम झाला आणि त्यामुळे जी MGLची वाहिनी आहे, जोडणी आहे, तिच्यावरती परिणाम झाला आणि मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील बरेचसे सीएनजी पंप काल बंद होते आणि MGLच्या एकूण 389 सीएनजी पंपांपैकी 225 सीएनजी पंपच कार्यरत असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे मोठ्या रांगा ज्या आहेत त्या आता या संपूर्ण परिसरामध्ये लागलेल्या आहेत। मुंबईचं जर बोलायचं झालं तर आपण पाहतोय की चेंबूरच्या या पंपावरती मोठी रांग लागलेली आहे आणि जवळपास 700 ते 800 मीटरपर्यंत ही जी रांग आहे ती आता गेलेली आहे आणि 2-2 रांगा लागलेल्या आपण पाहतोय। बघा, ऑटोची पण रांग वेगळी लागलेली आहे, त्यासोबतच ज्या खासगी टॅक्सी चालतात त्यांची सुद्धा कधीपर्यंत हा बिघाड सुरळीत होतो हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। गिरीश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।